मुंबईकरांच्या खिशाला कात्री लावणारी अशी एक बातमी आता समोर येते आहे। मुंबईकरांची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या बेस्ट बसचं भाडं आता दुप्पट होण्याची दाट शक्यता आहे। या भाडेवाढीला मुंबई महानगरपालिकेने मंजुरी दिली आहे, तर आता भाडेवाढीचा प्रस्ताव परिवहन खात्याकडे पाठवण्यात आलाय। आता परिवहन खातं यावरती काय निर्णय घेणार हे बघणं महत्त्वाचं असेल। बेस्टने फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये भाडेवाढीचा आग्रह धरला होता। बेस्ट उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून तोट्यामध्ये असल्यामुळे भाडेवाढ करण्याची मागणी करण्यात आली। अखेर या प्रस्तावाला महानगरपालिकेने हिरवा कंदील दाखवला। आता परिवहन खातं यावरती काय अंतिम निर्णय घेणार हे बघणं महत्त्वाचं आहे। दरम्यान याचवरून आता आदित्य ठाकरे यांनी सरकारला लक्ष्य केलंय, बघूयात। तर आदित्य ठाकरे यांनी हे ट्विट केलेलं आहे। सामान्य मुंबईकरांचं रोजचं जगणंच कठीण व्हावं असाच सत्ताधाऱ्यांचा विचार दिसतोय। जगातील सर्वात स्वस्त बस सेवा ओळख असलेल्या बेस्टचं हे अधपतन सहन करू शकत नाही। बेस्ट दुप्पट दरवाढीला आमचा विरोध आहे असंही त्यांनी म्हटलं। बेस्ट बसेसची संख्या आधीच रोडावली आहे, महत्त्वाचे मार्ग बंद करण्यात आले आहे। आता जर दरवाढही केली तर बेस्टवरती त्याचा विपरीत परिणाम होईल। इलेक्ट्रिक बसेसची संख्या वाढवा, दर्जा सुधारा आणि मुंबईकरांना चांगली सेवा द्या, बेस्ट वाचवा असंही त्यांचं ट्विट आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।